आपण आज पाहणार होतो सरळ व्याज या घटकावरील अत्यंत 10 महत्त्वाचे प्रश्न। पहिला प्रश्न, एका रकमेचे दशादशे दर साल दर शेकडा या दराने 12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये एवढे आहे, तर ती मुद्दल किती? आता मुद्दल काढायची आहे आपल्याला। काय काढायचं आहे? मुद्दल। मग सरळ व्याज सूत्र लिहायला पाहिजे। सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। सरळ व्याज किती आहे इथे? 393.60। मुद्दल किती आहे? 100। मुद्दल बरोबर x मानायची। दर किती? जे काढायचं असेल ते x किंवा कोणतेही चल अक्षर मानावे। बरोबर दर म्हणजे 12% हा दर आहे। कालावधी 4 वर्ष एवढा आहे। मुद्दल काढायची आहे म्हणून मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी। आता हे सूत्र कसं तयार करायचं? सरळ व्याजाचं पहिल्यांदा सूत्र लिहून घ्यायचं। इथं सरळ व्याज सूत्र घ्यायचं आहे। आता आपल्याला काय काढायचं आहे? मुद्दल काढायचं आहे। मुद्दल इकडे न्यायचं। मग कसं होणार? हे गुणिले मुद्दल काय आहे? गुणिले मग सरळ व्याज इकडे जाऊन काय होणार? भागिले होणार। म्हणून मुद्दल बरोबर सरळ व्याज हे उलट होणार आता गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी। आता असं हे सूत्र तयार झालं। आपण उत्तर काढूया। 393 सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर 12 गुणिले कालावधी 4। उत्तर किती? 29,360 भागिले 12 गुणिले 4 बरोबर 820 रुपये ही काय आलेले मुद्दल आलेली आहे। आपल्याला 820 ही मुद्दल भेटलेली आहे। सूत्र तयार करण्याचं फॉर्म्युला आपण बघूया। सरळ व्याज बरोबर काय असतं? म गुणिले द गुणिले क भागिले 100। आता आपल्याला काहीही काढायचं आहे। समजा मुद्दल काढायचं आहे। मुद्दलला इकडे घ्यायचं आणि सरळ व्याजला इकडे जायचं। फक्त हे उलट होणार। हे काय होणार? उलट होणार। म बरोबर स गुणिले 100 भागिले द गुणिले क। आता समजा आपल्याला कालावधी काढायचा आहे। मग कालावधी इकडे घ्यायचा। तर सेम पद्धत तशी होणार। कालावधीला इकडे घ्यायचा। सरळ व्याज बरोबर फक्त कालावधीला इकडे घेतलं राहिलं काय? सरळ व्याज बरोबर काय असतं? म गुणिले द गुणिले क। आपल्याला कालावधी काढायचा आहे म्हणून कालावधीला इकडे घ्यायचं आहे। कालावधीला कसं घ्यायचं? क इथं लिहायचं। लिहिलं का क? ती सेम टेक्निक वापरायची आहे। क बरोबर सरळ व्याज इथं जे वापरलं ना सरळ व्याज गुणिले 100 भागिले काय राहिलं? मग गुणिले द। आता आपल्याला दर काढायचा आहे। मग दरला काय काढायचं? इकडे न्यायचं। बघा दर बरोबर काय राहणार? सरळ व्याज वरतीच राहणार गुणिले 100 भागिले खाली काय राहणार? दर काढायचा आहे म्हणून म आणि क राहिलं। मग म गुणिले क असं हे